आपण बऱ्याच ठिकाणी पर्यटनासाठी जात असतो आणि वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणच्या गोष्टी आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याकडे का नाही असं होत आणि विचार करत राहतो. म्हणजे प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणे दूर राहिलं पण आपल्याकडे जे नाही आहे त्याच्याबद्दल आपण कंप्लेंट करत राहतो. पण हे नेहमी प्रत्येक गोष्ट जी बाहेरची आपल्याला आवडते ती सत्यामध्ये उतरवण्यासाठी आपण प्रयत्न घेत नाही. पण हा जो प्रकल्प आहे जो हाऊसबोटचा प्रकल्प आहे तो खरंच म्हणजे वाखाणण्याजोगा आहे आणि ते करण्यासाठी अथक परिश्रमाची आवश्यकता आहे. आणि अशा प्रकारचे प्रकल्प सत्यामध्ये उतरवण्यासाठी आपल्यासोबत एक व्यक्तिमत्व आहे, त्यांचं नावही सत्यवान आहे आणि त्यांनी हे अथक प्रयत्न करून त्यांच्या घरामध्ये आता सध्या आहोत आपण. त्यांनी खूप अथक प्रयत्न केल्यानंतर हा प्रोजेक्ट सक्सेसफुल केलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच त्यांना अडचणी आल्या आणि अजूनही पुढे चॅलेंजेस आहेत, पण त्यातूनही त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून हा प्रत्यक्ष प्रोजेक्ट सत्यात उतरवलेला आहे. आपण त्यांच्याशी थोडंसं गप्पा मारू. हे आहेत मिस्टर सत्यवान आणि हे त्यांचे वडील आणि त्यांच्या मातोश्री. म्हणजे खरंच म्हणजे तुमच्या मुलाने जे काम केलंय ते खूप खूप छान आहे आणि असंच त्यांना म्हणजे याच्यामध्ये खूप सक्सेस मिळावा, त्यांची अशीच प्रगती होत राहावी अशी आमची सदिच्छा आहे. तर तुम्ही हा जो म्हणजे प्रोजेक्ट केलात तर तुम्हाला कुठे म्हणजे जसं जाणवलं की हे मला करायला हवं, कारण ही खूप अशक्य अशी गोष्ट आहे, पण तुम्हाला कुठे असं जाणीव झाली की आपण हे करावं? ऍक्च्युली पहिल्यापासूनच एक गावामध्ये आपण ज्या वेळेला राहतो, लहानपण आपलं जातं त्यावेळेला गावामध्ये आपली जमीन असते, बाग असते किंवा शेती असते. तर वडिलांपासून वडिलोपार्जित ज्या वेळेला ह्या मागच्या काही पिढ्यांनी तयार केलेलं असतं त्याच्यामुळे एक प्रकारचं आपल्याला आयतं मिळालेलं असतं म्हणायला हरकत नाही. ज्यावेळेला आपण हे जर आपोआप आपल्याला तयार मिळालेलं आहे तर त्याचा चांगला उपभोग घेता येईल अशा दृष्टीने शेती आणि त्याला असलेला जोडधंदा असेल तर शेती खूप चांगल्या पद्धतीने आणखीन करता येते. तर त्या दृष्टीने आपण पर्यटनामध्ये उतरायचा त्यावेळेला विचार केला होता. शाळा कॉलेजमध्ये असल्यापासूनच थोडं डोक्यात होतं काहीतरी नाविन्यपूर्ण केलं पाहिजे, पण त्यावेळेला पर्यटन कशाशी खातात माहिती नव्हतं, पण हळूहळू त्या कन्सेप्ट क्लिअर होत गेले आपण आणि याच्यामध्ये सुरुवात करत गेलो. आणि दरवेळेला पर्यटनात उतरल्यानंतर एक लक्षात आलं की दरवेळेला काहीतरी नाविन्यपूर्ण पाहिजे. म्हणजे यावर्षी बघितलेली गोष्ट पुढच्या वर्षी काहीतरी वेगळ्या स्वरूपात दिसली तर ती लोकांना आणखीन आवडते. नवीन रिपीटर कस्टमर पण येत राहतात आणि नवीन लोकांना पण ते काहीतरी अट्रॅक्टिव्ह राहतं. त्यामुळे एक नवीन संकल्पना याच्यात आपण आणत गेलो. सुरुवात करताना कृषी पर्यटन करून नंतर त्याच्यामध्ये ग्रामीण पर्यटन ऍड केलं आपण. नंतर त्याच्यामध्ये ऍडव्हेंचर स्पोर्ट्सचे काही कॅम्प, त्याच्यानंतर नेचर कॅम्पिंग अशा गोष्टी सुरुवात करता करता मग बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने थोडासा अभ्यास करून पक्षी निरीक्षण असेल किंवा मगर सफारी असेल, कांदळवन सफारी आहे, जंगल सफारी आहे, नेचर ट्रेल आहे, मॅप रिडिंग आहे. तर ह्या गोष्टी नवीन करत गेलो आणि मग बोटिंगची संकल्पना डोक्यात आली. मगर सफारी झाली त्याच्यामध्ये नवीन. आणि त्याच वेळेला आजूबाजूचा एरिया फिरताना असं वाटलं की बाकीच्या राज्यांमध्ये असेल किंवा बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो की खूप जास्त प्रमाणात पर्यटन वाढलेलं आहे आणि त्या ठिकाणी खूप जास्त म्हणजे आपल्या कोकणापेक्षा सुद्धा म्हणजे तशाच पद्धतीचा निसर्ग असून सुद्धा कोकणामध्ये काही गोष्टींची कमतरता आहे. हे बघितल्यावर लक्षात आलं की कधी हाऊसबोट आपण प्रयत्न करायला हरकत नाही. आपण एवढं पर्यटनामध्ये काम करतोय तर एखादा प्रयत्न करून त्याच्यामध्ये जर चांगलं झालं तर नक्कीच भविष्यात मोठ्या प्रमाणात त्याच्यात रोजगार मिळेल आणि चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकेल कोकणाचा सुद्धा. त्या दृष्टीने आपण हाऊसबोटची कन्सेप्ट प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला छोटासा. अच्छा. आणि म्हणजे अर्थातच कुठलीही गोष्ट सुरुवात करताना त्याच्यामध्ये खूपसे चॅलेंजेस येतात. तर या चॅलेंजेसवरती तुम्ही मात करून इथपर्यंत आला आहात आणि म्हणजे ती प्रेरणा तुम्हाला कुठून आली? म्हणजे प्रॉब्लेम्स तर खूप येतातच आणि आलेले आहेत आणि तुम्ही त्याला फेस केले, पण त्याच्या पुढे जाऊन हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जी प्रेरणा लागते ती तुम्हाला कुठून मिळाली? प्रेरणा अर्थातच घरच्यांपासून मिळाली आपण म्हणू शकतो. म्हणजे माझे वडील सुद्धा ज्यावेळेला इथं शेती करतात, अजूनही करतात. त्यांचं वय बघता आज त्यांचं 75 वय आहे, पण त्यांना सुद्धा शेतीमध्ये जे बदल होत गेले नैसर्गिकरित्या असेल, वातावरणाच्या दृष्टीने क्लायमेट चेंजचा फार मोठा परिणाम शेतीवरती दिसायला लागला. ज्यावेळेला असं होतं की वातावरणच मुख्य मुळात निसर्गच बदलत जातो त्यावेळेला माणूस हरलेला आपण बघतो. पण ते तसं न हरता वडिलांनी जसं त्याच्यामध्ये शेतीमध्ये सातत्य ठेवलं, चिकाटी दाखवली, तर ती चिकाटी आपल्याला जर मात करण्यायोग्य जर अडचणी आणि संकट असतील
तर मग करायला काय हरकत आहे. त्यामुळं नक्कीच प्रेरणा घरापासूनच मिळाली म्हणायला हरकत नाही. अच्छा, तर आता जे नवीन पिढी जी म्हणजे नवउद्योजक म्हणा किंवा आता बरेचसा लोंढा हा शहराकडे जात असतो तरुण मुलांचा आणि त्यांना आपल्या गावी यायचं असतं, तर तुम्ही अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट बनवलेत त्यामुळे स्थानिकांना रोजगार तर तुम्ही उपलब्ध करून दिलेलाच आहे, पण त्याचबरोबर जे लोक आपलं कोकण सोडून दूर जात आहेत आणि त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता की त्यांनी काय करावं इथे आणि त्यांनी कशा प्रकारे या चॅलेंजेसला स्वीकारावं किंवा कसं त्याला सामोरं जावं. कारण आजकालच्या या रील्सच्या दुनियेमध्ये सगळ्यांना एकदम फास्ट हवं असतं. आता तुम्ही हे जे वैभव उभं केलेलं आहे ते तुमच्या म्हणजे आजोबांपासूनची जी मेहनत आहे आणि त्याच्यावरती तुम्ही आता एक कळस चढवताय, पण लोकांना दिसताना असं दिसतं की हा हे एवढं सक्सेस आहे आणि लोकांना ते फास्ट हवं असतं. पण अशा जे नवीन लोक आहेत, नवीन मुलं आहेत, तरुण आहेत, तर त्यांनी या क्षेत्रामध्ये पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा कुठल्याही शेतीच्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? बरोबर आहे. आता मी तुम्हाला म्हटलं तसं की मी हे करू शकलो कारण माझ्या पूर्वजांनी हे टिकवून ठेवलं, वडिलांनी असेल, आजोबांनी असेल. त्याच्यामुळं आज मी त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने उभा राहिलोय किंवा उभा राहतोय अजूनही म्हणायला हरकत नाही. तसंच निदान काही लोक आताशी काही कारणास्तव असतील, नोकरी धंद्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने गाव सोडून गेले असतील, तर माझं म्हणणं त्यांच्यासाठी असंच असेल की अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही जर केलं तर तुमच्या पुढच्या पिढीला तरी त्याचा नक्कीच उपयोग होईल. त्या दृष्टीने थोडी का होईना गावाकडे डेव्हलपमेंट जी असेल, मग शेतीच्या दृष्टीने असेल किंवा पर्यटनाच्या दृष्टीने असेल, आपली नोकरी करताना नोकरी सांभाळून, व्यवसाय सांभाळून जर ती डेव्हलपमेंट करता आली आणि आपल्याकडच्या जमिनी जर राखता आल्या, जशा आहे तशा राखल्या, तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या पुढच्या पिढीला फायदा करून घेता येईल. जर ते आपण राखलंच नाही आणि आपण जर त्याची काळजी घेतलीच नाही, तर पुढच्या पिढीला कदाचित ते मनात येऊन पण ते आपण न राखल्यामुळे त्यांना ते करता येणार नाही किंवा कदाचित ते करायला खूप जास्त अवघड जाऊ शकेल. त्याच्यामुळं निदान आहे ते राखण्याचं काम तरी आताच्या पिढीने केलं तरी पुढच्या पिढीला त्याचा नक्कीच फायदा होईल, जसा मी मागच्या 2 पिढ्यांचा फायदा आता घेतोय. बरोबर आहे. म्हणजे निश्चितच म्हणजे जे कमीत कमी म्हणजे आता जमिनी आपल्या आहेत त्या सोडू नका, विकू नका, जे काही कसता येईल ते कसा, म्हणजे पुन्हा आपल्या रिटर्न जे यायचं आहे, जसं पक्षी आकाशात भरारा घेत असतो पण शेवटी त्याला आपल्या घरट्यामध्येच परत यावं लागतं, तसंच हे आपण आपली माणसं जी आहेत ती भले नोकरी धंद्यासाठी बाहेर गेलेली आहेत पण पुन्हा आपल्याला परतायचं इथेच आहे, हे एवढं लक्षात ठेवून जर आपण पुढे गेलो तर नक्कीच आपण पुढे म्हणजे भविष्यामध्ये आपलं कोकण अजूनही समृद्ध करू शकतो. म्हणजे समृद्ध ते आहेच, पण त्या समृद्धीबरोबर आपलाही विकास आपण त्याच्याबरोबर साधू शकतो. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आपला वेळ दिलात आणि हा तुमचा उपक्रम खूप छान आहे. आणि आभारी आहे, तुम्ही एवढ्या वेळ काढून एवढ्या दुर्गम भागामध्ये आलात आणि या निसर्गाचा आस्वाद घेतलात, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.